त्यामुळे थोडा ब्रेथिंगचा त्रास पण होतोय. अशी चालत तिथपर्यंत हळूहळू आहे, गाडी ना घसरते म्हणून. शिवाजी महाराजांचा विजय असो. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी श्रीकांत उर्फ उपट सोमव्या स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा प्लॅन खूप सिंपल आहे. आज आपण चाललो आहे पँगॉन्ग लेकला. सकाळचे वाजलेत 9 आणि पँगॉन्ग लेकचा रोड पूर्ण ऑफ रोड आहे. म्हणजे तुम्ही ॲडव्हेंचरवाला रोड बोलू शकता, कारण रोडच नाही आहे तिकडे जायला. एवढा डेंजरवाला रोड आहे, तुम्हाला दाखवेलच मी लवकरच. आणि आपण आहोत आता लेह मार्केटमध्ये. आम्ही कुठेतरी थोडासा ब्रेकफास्ट करू आणि देन कंटिन्यू करूयात पुढे. आजचा आपला जो लेहचा स्टे हा लास्ट डे असेल आणि लडाखची राईड आज आपली इकडे संपेल आणि उद्यापासून आम्ही चालू करू आपला परतीचा प्रवास, म्हणजे लडाख टू मुंबईचा प्रवास. लडाख टू मुंबईची जर्नी आपली चालू होईल. आपण थांबलो आहोत आता पेट्रोल भरायला, कारण लेह टू पँगॉन्ग लेक या रोडला कुठे पेट्रोल पंप आहे की नाही हे शुअर नाही आहे. म्हणून बोललो लेह मार्केटमध्येच पेट्रोल भरूया, टाकी फुल करूयात. आणि आपल्याकडे 2 जेरिकॅन आहेत, त्या जेरिकॅनमधलं एक जेरिकॅन भरून घेऊयात, म्हणजे येताना त्रास नको. फुल करणं. हां, ₹107 पेट्रोल आहे इकडे पण. आपण थांबलोय सिंधू पंजाबी ढाब्यावर, जे पँगॉन्ग लेकला जाताना रोड साईडलाच रेस्टॉरंट आहे. आणि ब्रेकफास्टमध्ये ऑर्डर केलं आहे 4 मॅगी आणि 2 ब्रेड ऑमलेट. आणि ले मार्केटमध्ये मी फ्रूट्स बाय केलेले, जे की आपल्याला जाता आता कुठेतरी थांबून आपण तिकडे खाऊ. ते ब्रेकफास्ट वगैरे आपण फटफट आवरू आणि लवकर निघूयात, कारण खूप कमी वेळ उरला आहे. 5 तासाची जर्नी दाखवते आणि येताना पण परत 5 ते 6 तास. त्यात रोड खराब आहे, म्हणजे ऑलमोस्ट आम्हाला घरी यायला रात्र होणार आहे असं वाटतंय. बट ठीक आहे, ट्राय करूयात की कमीत कमी हॉल्ट घेण्याचं. गाईज पॅकअप आता डायरेक्ट कुठे? चला मोठा आवरा. मॅपवर पँगॉन्ग दाखवत आहे 180 किलोमीटर्स आणि ज्या रूटला आपण आहोत म्हणजे NH3 नॅशनल हायवे 3 त्या रूटच्या थोडंसं आधी, म्हणजे इथून एक 5 किलोमीटर आधी एक रोड राईटला जात होता. तो रोड जातो डायरेक्ट मनालीला. तिकडे एक बोर्ड लावलेला, त्या बोर्डवर पँगॉन्ग लेक लिहिलेलं 113 किलोमीटर. आता एक्झॅक्ट माहीत नाही की सीन काय आहे, 113 किलोमीटर आहे की 188 किलोमीटर आहे. 113 किलोमीटरपर्यंत ड्राईव्ह करू, समजेल की नक्की काय आहे ते. आता सध्या तरी थंडी वगैरे काही नाही आहे, कारण दुपारचा टाईम आहे, त्यामुळे ऊन जास्त लागतं आहे, गरम जास्त होतं आहे. इकडच्या वेदरचं बोलायचं झालं तर सकाळी 8 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत तुम्ही बिंदास फिरा, काहीच प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला. ना थंडीचा वगैरे, नॉर्मल क्लायमेट असतं, नॉर्मल टेम्परेचर असतं. बट एकदा 4 ते 5 नंतर तुम्ही हाय अल्टिट्यूडवर असाल, म्हणजे एकदम माउंटन्समध्ये आणि उतरत वगैरे असाल, तर लिटरली सांगतो फाटून हातामध्ये येते. एवढी घाण थंडी वाजते.
हा हा, लेफ्टला काय व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू दाखवायच्या नादात समोरून गाडी वगैरे यायची. थांबा जरा आपण क्लिअर व्ह्यू घेऊया. आत्ता बघा, एक नंबरवाला व्ह्यू. मध्येच त्या जे ब्लॅक माउंटन्स दिसत आहेत तिथे सावली पडली आहे आणि बाकीकडे सगळीकडे ऊन पडलं. बघायला पण एवढी मजा येते ना. You can let me know. You know I will show. Now we're sipping the Bordeaux. With you through it all. Winter through the fall. You just make the call. Yeah, I'm in it for it all. I'm in it for the love. Cause love it needs to touch it. You're pressing on my buttons. Baby, let me. रोहित भाऊंची फुल हवा. डांबरी रस्ता सोडून आपल्याला चालू झाला आहे आता ॲडव्हेंचरवाला रोड. मातीवाला, एकदम माती, खड्डे. आणि आय गेस बँकॉकपर्यंत हा रोड असाच आहे. जर असाच रोड कंटिन्यू असेल ना तर उतरताना जाम हालत होणार आहे. चांगला पास सोडून आपण निघालो आहोत पुढे बँकॉकला. रोड तुम्हाला दिसत असेल किती जास्ती खराब आहे आणि हाय अल्टिट्यूडवर आहे, त्याच्यामुळे थोडा ब्रेथिंगचा त्रास पण होतो आहे. प्रज्ञाला पण थोडा ब्रेथिंगचा त्रास होतो आहे. बट ठीक आहे, आता इथून आम्ही जरा थोडंसं खाली उतरू. ग्राउंड लेवलला गेलो की एवढं काय जाणवणार नाही. म्हणजे जास्तच काय वाटलं तर रिटर्न, इथून डायरेक्ट रिटर्न जायचा प्लॅनिंग केलं आहे. टुरिस्ट व्हेकलमध्ये प्रज्ञाला बसवेल आणि मी मागे मागे जाईल त्या व्हेकलच्या. बेबी उतर लवकर. येशील चालत तिथपर्यंत? हळूहळू आहे, गाडी ना घसरते म्हणून बोललो. Never give up. फायनली एकदम डेंजर आणि ॲडव्हेंचरवाला पॅच संपवून आपण थांबलो आहोत कांगसेला. थोडंसं आपलं ब्रेकफास्ट चालू आहे. ब्रेकफास्ट वगैरे करून आपण इथून निघूयात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, आज आपण इथून रिटर्न नाही जाणार आहोत कारण एवढा घाणेरडा रोड आहे ना, लिटरली फाटलेली. असं म्हणायला हरकत नाही की पडता पडता वाचलं बाईकवरून, कारण खूप स्लिपरी रोड आहे, नुसती माती, टायर रोडवर व्यवस्थित राहत नाहीये, ब्रेक मारला की स्लिप होतोय, म्हणजे इतका घाणेरडा रोड आहे. आणि आता वाजले 4:30 ते 5 काहीतरी टाइम झालाय.
आम्हाला पँगॉंगला पोहोचेपर्यंत ऑलमोस्ट अजून एक अर्धा ते पाऊण तास हवा आहे. म्हणजे आम्ही 6:30 पर्यंत एक्सपेक्ट करतो की आम्ही पँगॉंगला पोहोचू. एवढ्या रात्री जाऊन पँगॉंग बघण्यात काय अर्थ नाहीये. त्यामुळे ठरवलंय की आजचा आपला होमस्टे पँगॉंगला करायचा. उद्या सकाळी पँगॉंग एक्सप्लोर करायचं आणि सकाळी लवकर निघायचं परत आपलं लेहला. आणि ते बघूयात तिथून पुढे आपल्याला काय करता येईल आणि कसं करता येईल. जी गावं भारी आहेत. म्हणजे तांगसे गाव, आता हे तुम्हाला राईटला दिसत असेल गाव. माझ्या गावाभोवती चारी बाजूने फक्त एवढे उंच उंच डोंगर आहेत. म्हणजे मला असं एक आश्चर्य होतं की हे लोक सर्वाइव्ह कसे करत असतील. कारण जर इथून यांना काही सामान आणायचं झालं तर यांना लेह मार्केटला जावं लागत असेल. आणि लेह मार्केटला जायचं म्हणजे एकदम डेंजरवाला असेल. आम्ही लेहवरून येताना आमची इकडे हवा तंग झाली आहे, फुल फाटून हातामध्ये आली आहे. हे लोक ज्यांना डेलीच्या गोष्टी आहेत त्या आणायचं म्हटलं किती त्रास सहन करावा लागत असेल. ती गोष्ट तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचं मी विसरून गेलो. आणि आत्ता जस्ट तो इन्सिडेंट झाला, कॅमेरा ऑफ होता आणि त्या इन्सिडेंटवरून मला आठवलं की ती गोष्ट तुम्हाला सांगूयात म्हणून. डे 1 पासून आपण राईड करतो आहे आणि जेव्हा आपल्याला म्हणजे राईड करताना रायडर्स भेटले आहेत ना, आपण त्यांना ओळखतो ना ते आपल्याला ओळखतात. बट खरोखर खूप जास्ती हेल्पफुल असतात. मग कोणतीही गोष्ट असो, बाईकचे तुमचे प्रॉब्लेम असो, कोणती लोकेशन तुम्हाला माहीत नाही आहे की अजून काही म्हणा, तुम्ही हात दाखवा ते तुमच्यासाठी थांबणार. आणि आज सकाळपासून ना, म्हणजे आज आम्ही लेहपासून पँगॉंगला निघाल्यापासून आम्ही एवढा रायडर्सला थांबवून हेल्प घेतली आहे ना की लोकेशन काय, किती लांब आहे, काय कसं आहे. आता एक जस्ट इन्सिडेंट झालेला, तो इन्सिडेंट असा होता की आज रोड दिसतो आहे, रोडच्या पुढे कुठेतरी असा एक थोडासा ऑफ बीट पॅच होता. आता हा वाला पॅच बघितला तुम्ही, हा रोड होता. पण तिथे तसं होतं की पूर्ण माती होती आणि एकदम असा होता म्हणजे एकदम स्पीड ब्रेकरसारखा एकदम कर्व माउंट होता. तो जो पुढचा होता ना, तो तिथे लिटरली जाऊन पडता वाचला. आणि मी त्याच्यापासून अराऊंड 50 मीटर्सच फक्त लांब असेल. त्याने तिकडून आपल्याला इंडिकेशन दिलं हाताने की पुढे असं आहे, आरामात या, स्लो डाऊन करा तुमची बाईक. म्हणजे असं पण असतं. अशा पण खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात, एक्सपिरियन्स करायला भेटतात. आणि हेच आहे ना रायडर्स लोकांचं की एकमेकांना हेल्प करा आणि एकमेकांसोबत चला. पण पोचलो आहोत पँगॉंग लेकला. एक मिनटं मी दाखवतो तुम्हाला. पहिला हा रोड जरा डेंजरवाला. हा माझ्या लेफ्टला तुम्हाला दिसत असेल पँगॉंग लेक आणि हे खाली सगळे कॅम्प साईड आहे. काय 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 अरे हे काय रस्ता आहे ना समोर, तो पण आहे, हा पण रस्ता आहे. हे वाले रूम जरा भारी दिसतात. हा प्रज्ञा आहे ना, हा इकडे ट्राय करूया आपण. पण खाली जायला जागा भेटत नाही अजून. यहाँ पे कैसे आने का? अच्छा वहां से ही आना पड़ेगा, यहाँ से रास्ता नहीं है. आणि रस्ता आपण चुकलोय, आता परत मागे जायचं आपल्याला. या रस्त्यांवर ना गाडी चालवायला मी घाबरत नाहीये. बट कसं आहे, एक तर इकडे पंक्चरवाले नाही, काय नाही, लागलं काय टायरला बसा बोंबलाच. टो करण्याशिवाय काय ऑप्शनच नाही आहे, त्यामुळे भीती वाटते. आपण दोघं झोपू इकडे. आम्ही आता पोचलोय
पँगॉंग लेकला मी तुम्हाला दाखवलं असेल, याच्याआधी तुम्ही बघितलं असेल की आपण पँगॉंग लेकवर आलो आहे. हॉटेल वगैरे, हॉटेल म्हणजे इकडे कॅम्प आहेत, कॅम्पिंग चालते इकडे. सो इच्छा झाली आमची कॅम्पिंग करायची आणि टाईम पण थोडा जास्त आलेला. सो एक कॅम्प स्टे आपल्याला भेटला आहे 1400 रुपयाला. पँगॉंगला तुम्ही कुठे पण जाल 2500-2000 रुपये कॅम्प स्टे आहेत. बट ठीक आहे, आपल्याला भेटला 1400 रुपयाला थोडासा जुगाड करून. रूम दाखवतो तुम्हाला. आजचा रूम काय आपला एवढा खास नाही आहे, बट ठीक आहे. हा आहे आपला रूम आणि इथून राईटला आतमध्ये वॉशरूम आहे. वॉशरूममध्ये लाईट नाही, ही एकच लाईट आपल्याला आहे जी सोलारवर चालते. ती पण 11 वाजेपर्यंत आहे. 11 वाजता ती पण लाईट बंद होणार आहे. बाकी हॅरी काय बोलतो तू? काय खूप थंडी वाजते इथे पँगॉंग मध्ये. मला आता आंघोळ करायची. खूप थंडी वाजते, मला आंघोळ करायची इथं. तुला पँगॉंग पँगॉंग याच्यामुळे आलो मी. रोहित घेऊन आला तुला पँगॉंगला. मग मी काय बोलतो, इकडे आपण रात्री किती वेळ वाजले जाऊ ले मध्ये पँगॉंग बाई पाटले माझे. तुम्ही दोघं निघाले तू गप, तुला आम्हाला मस्त प्रायव्हसी मिळते. तुम्ही दोघं निघा. अरे बाबा गप, प्रायव्हसी तुमची. प्रायव्हसीचा दरवाजा झालाय ना. इथं मुतायला जागा पण नाही. इथं नेम धरून मुतायला अंधार आहे. नेम धरून भेटतो तुम्हाला उद्या सकाळी डायरेक्ट पँगॉंग लेकवर. आणि हा व्हिडिओ इकडे संपवतो. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जर चॅनलवर तुम्ही आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थंडी फाटले. कीप रायडिंग, बी सेफ, थँक्यू.